नमस्कार मित्रो, महाराष्ट्रामधील जे वेगवेगळे धरण आहेत त्या परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांचं अतिक्रमण हटवणं जोरात चालू झालंय। जे काही घरं वगैरे आहेत किंवा व्यवसायाची जे काही दुकानं वगैरे आहेत बुलडोजर घालून ते पाडणं सुरू झालेलं आहे आणि हे सर्वत्र चालू झालंय। याच्या मागे कारण काय आहे, प्लॅन काय आहे आणि त्यावर तुम्ही लोक कायदेशीर उपाय काय करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। बघा, महाराष्ट्रात जिथे कुठे धरण आहे तिथे गरजेपेक्षा जास्त जागा या इरिगेशन डिपार्टमेंटनी संपादित करून ठेवलेली आहे, पण त्यांना जेवढी जागा लागते तेवढी वापरात आहे। उर्वरित जी अधिकची जागा त्यांनी संपादित केली त्याच्यावर 7/12 वर तर त्या इरिगेशन डिपार्टमेंटचं नाव आलं आहे, पण त्यांना जेवढी लागते तेवढी जागा घेतली। उर्वरित जागा आजही 30-40 वर्षापासून शेतकऱ्याकडे आहे, म्हणजे प्रत्यक्ष ताबा शेतकऱ्याचा आहे असं गणित आहे। आता मात्र अचानक इरिगेशनवाले बुलडोजर घेऊन आलेत आणि ही आमची जागा आहे, 7/12 आमचा आहे, आम्हाला ही पाहिजे, तुम्ही खाली करा म्हणून पाळायचं काम, डिमॉलिशनचं काम चालू केलंय। असं अचानक का झालंय? याच्या मागचं गणित असं आहे की जिथे धरणं आहेत तिथे यांना जमीन पाहिजे होती 2 एकर, पण यांनी तुमचं समजा जमीन आहे 5 एकरचा, तुमचा 7/12 आहे, यांना पाहिजे 2 एकर। यांनी आरक्षण संपादन करताना अख्ख्या 5 एकरवर भूसंपादन टाकलं आणि 2 एकर त्यांनी घेतली, 3 एकर तुमच्याच ताब्यात आहे, 40 वर्षापासून तुमच्याच ताब्यात आहे। आता मात्र यांचं प्लॅन असं झालं की ही जी अधिकची जमीन आहे अशी प्रत्येक धरणाच्या परिसरात शेकडो एकर जमीन आहे। मग प्लॅन असं ठरलं की ही जी शेकडो एकर जमीन आहे ही 7/12 तर इरिगेशनच्या डिपार्टमेंटच्या नावाने आहे, फक्त शेतकरी ताबेदार आहे, त्यांना हटवा, ही जागा ताब्यात घ्या आणि धरण परिसरातील टुरिझम डेव्हलप करा असं ते ठरलं। आता हे टुरिझम जे आहे हे शासन काही स्वतः चालवणार नाही आहे, यांचेच पंटर आहेत शासनाचे, ज्यांना 50 वर्ष किंवा 99 वर्षाच्या लीजवर या जमिनी दिल्या जातील। म्हणजे गणित असं आहे की धरण परिसरातील हे जे शेतकऱ्याच्या ताब्यात असलेल्या जमिनी आहेत त्या खाली करून घ्यायच्या आणि टुरिझमच्या नावाखाली आपल्याच एजंट लोकांना किंवा मंत्रालयातले जे कोणी त्यांचे पिट्टू असतील त्यांना 50 वर्ष किंवा 99 वर्षाच्या लीजवर द्यायचं। म्हणजे हे जे राजकारणी लोकांचे पंटर आहेत हे लोक तिथे रिसॉर्ट्स बांधणार, हॉटेल बांधणार, मोठ्या सोयी सुविधा असलेले फॅसिलिटीज बांधून पुढचे 50 वर्ष 99 वर्ष बिझनेस करणार। त्याच्यासाठी अचानक हे डिमॉलिशन चालू झालेलं आहे। म्हणून तुमच्याकडे जर असं झालेलं असेल, म्हणजे सगळीकडे झालंच आहे ऑलमोस्ट, पुण्यात तर सगळीकडे डिमॉलिशन सुरू झालं। आता इमिजिएटली इलेक्शन आल्यामुळे थोडं ते डिमॉलिशन थांबलं आहे, पण इलेक्शन संपल्यानंतर परत ती प्रक्रिया चालू होणारच। त्याच्यामुळे तुमच्याकडे असं जर काही झालं असेल तर यावर उपाय काय? मी नेहमी सांगत आलो की जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन संपादित केली असेल, त्या प्रोजेक्टसाठी पुरेशी वापरली नसेल तर कलम 101 म्हणतं नव्या कायद्याचं, नवीन भूसंपादन कायद्याचं, की ती जमीन परत करा याच्या अंतर्गत। आणि या व्यतिरिक्त ऍडिशनल ग्राउंड्स जे आहेत, रॉंगफुल ऍक्विजिशन या ग्राउंडवर किंवा तुम्ही ताबेदार आहात या ग्राउंडवर तुम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून हे जे काही डिमॉल्युशन आहे हे थांबवू शकता। आणि तुमचे जे काही 7/12 आहेत, म्हणजे 5 एकरचा तुमचा 7/12 होता, 2च एकरची जमीन त्यांना पाहिजे होती, पण त्यांनी अख्खा 5 एकर तुमचा भूसंपादनात घेतला, उर्वरित 3 एकरवर आजही तुमचा ताबा आहे, तर या ग्राउंडवर तुम्ही तुमचं हे क्लेम करू शकता, स्टे घेऊ शकता आणि एक प्रदीर्घ लढाई लढावी लागेल। ही छोटी लढाई नाहीये, प्रदीर्घ लढाई लढून तुमची जी काही 3 एकर तुमच्या हातात आहे किंवा उर्वरित जी तुमच्या हातात आहे ती तुम्ही मिळवू शकता। अशा पद्धतीचे कायदेशीर प्रोव्हिजन्स आहेत। आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे ऑनरेबल जस्टिस गवई साहेबांचं रिसेंट जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जर एखाद्या प्रोजेक्टसाठी शेतकऱ्याची जमीन वापरली गेली नसेल तर ती परत द्यावी, अशा पद्धतीचं जजमेंट आहे। याचं व्यवस्थित इंटरप्रिटेशन देऊन तुमच्या जमिनी परत घेऊ शकता। धरणाकाठच्या जमिनी टुरिझमच्या नावाखाली राजकीय नेत्याच्या एखाद्या एजंटच्या घशात जाण्याआधी तुम्ही हा जो उपाय आहे किंवा या पद्धतीने कायदेशीर रिलीफ मागू शकता आणि ते खाली कुठेच नाही मिळेल, हायकोर्टात मिळेल। तुमच्याकडे असं काही झालं असेल तर हायकोर्टात जाऊन रिलीफ मागून घ्या, आपल्या जमिनी वाचवा, डिमॉलिशन पासून तुमची घरं
सेव्ह करा. तर मित्र, ही होती माहिती की धरणकाठी जर तुमची जमीन असेल तर त्याबद्दल आत्ता इन्स्टंट रिलीफ काय आहे तर त्याबद्दलची माहिती. तर 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फी लागू आहे. एक ऍडिशनल सूचना: जजमेंटसाठी फोन किंवा मेसेज करू नका. बाय.